मॅग्नेटिक मटेरियलमध्ये मॅग्नेटायझेशनची डेफिनेशन महत्त्वाची हे आपल्याला माहिती आहे. मग त्या डेफिनेशनवर पण क्वेश्चन येतो, तो हा बोर्डाला आलेला आहे. चला बघूया. आता यामध्ये त्यांनी काय केलं माहिती का, मॅग्नेटायझेशन सॉल्व्ह करताना लेंथ दिली आहे आणि क्रॉस सेक्शनल एरिया दिलाय. आता तुम्हाला हे माहित पाहिजे, क्रॉस सेक्शनल एरिया इंटू लेंथ केलं की आपल्याला व्हॉल्यूम मिळतो. तसंच आपल्याला मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट दिलाय, तो लिहून घेतलाय आपण. एमनेट आपल्याला किती दिलंय तर 2 एम्पियर मीटर स्क्वेअर. लेंथ आणि एरिया मी लिहिलाय. हे महत्वाचं आहे की लेंथ सेंटीमीटर मध्ये दिली म्हणजे 10 इंटू 10⁻², परंतु एरिया जो आहे 4 सेंटीमीटर स्क्वेअर. सेंटीमीटर स्क्वेअर म्हणले की 10⁻⁴. यात खूप गडबड होती मुलांची. सेंटीमीटर म्हणजे -2 लिहितात, नाही. सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे सेंटीचा पण स्क्वेअर म्हणजे 4 इंटू 10⁻⁴ लिहिणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर इथं घात होऊ शकतो, लक्ष ठेवा. मॅग्नेटायझेशनचा फॉर्म्युला लिहिला मी, तसेच त्याच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर मॅग्नेटिक मुवमेंटची आणि व्हॉल्यूमसाठी व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलेत. त्यानंतर मॅग्नेटायझेशनची व्हॅल्यू येते 5 इंटू 10⁻⁴ एम्पियर पर मीटर. 1 ते 2 मार्काचा क्वेश्चन आहे.